मी तुम्हाला खरं सांगू, मला ह्याची माहिती नाही. जे लोक ह्या ॲग्रिकल्चर अँड कल्टिवेशनसाठी बातम्या देत असतात, त्यांनी पेरणीमध्ये जर जास्त लक्ष घातलं तर या राज्याच्या शेतकऱ्याचा आणि तुमच्या माझ्या अन्नदात्याला जास्ती मदत होईल. मुख्यमंत्री भावनिक साथ घालतायत, तुम्ही सुद्धा भावना व्यक्त केल्या. मात्र जे बंडखोर आमदार आहेत ते थेट म्हणतात की राष्ट्रवादीमुळे शिवसेनेत फूट पडतीये आणि जर राष्ट्रवादीकडनं फारकत घेतली तर आम्ही येऊ, असं तथ्य वाटतं तर. हो, पण हे बघा, आता त्यांना तथ्य वाटतं. गंमत मला एवढ्याच गोष्टीची वाटते की जे सगळ्यात पुढे येऊन बोलतायत ते सगळे आधी राष्ट्रवादीतच होते, हे विसरून चालणार नाही आपल्याला. दीपक भाऊ किती वर्ष राष्ट्रवादीत होते, आपला उदय युवकमध्ये होता, असे किती तुम्हाला उदाहरणं देऊ त्याच्यातले जे आज पुढे आहेत, ते सगळे राष्ट्रवादीतच होते. पण आम्ही कधीही त्या नात्यात कधी कटुता आणू दिली नाही. हे सदानंदचं माझं भाषण आमच्या घरात झालं पाहिजे. जी काय आमचे मतभेद असतील ती घरात आहे आणि चर्चेतूनच मार्ग. दिस इज अ डेमोक्रेसी, संविधान. चर्चेतूनच. अहो, जर्मनीमध्ये एवढी भिंत तुटून एक झाली ना जर्मनी. नाती असतात किंवा जबाबदारी असतात. मी एक लोकप्रतिनिधी आहे, माझे जरूर मतभेद असतील, कितीही पार्लमेंटमध्ये आम्ही करतो, पण चर्चेतूनच मार्ग निघतो ना. एखादं विधेयक जेव्हा येतं, मी लोकप्रतिनिधी आहे हो, माझं काय काम आहे की पार्लमेंटमध्ये आपल्या राज्याच्या वतीने प्रश्न मांडणे. चर्चा तर झालीच पाहिजे ना, मग ती दडपशाही होते. आणि एखादं जर मूल, मी पुन्हा म्हणते की एखादं मूल जर काही वेगळं काही करू पाहतं ते, तर आज उद्धवजींनी ते जे काय तुम्हाला चूक म्हणा, रुष्ण म्हणा, फुगं म्हणा, पोटात घ्यायची दानता एक मोठा भाऊ म्हणून दाखवलं आहे. तो एक घरातला मोठा दाखवत असेल तर ते सगळं विसरून ते त्यांना सगळ्यांना प्रेमाने पोटात घ्यायला तयार आहेत. याच्यापेक्षा आणि काय पाहिजे मला. चर्चा हा सेनेला सल्ला आहे, चर्चा हा सेनेला सल्ला आहे. कारण जेव्हा भाजपसोबत काही राष्ट्रवादीचे आमदार तेव्हा गेले होते, तेव्हा तुम्ही सुद्धा खूप हे केलं आणि त्यानंतर ते सगळे आमदार आले. असंच काही सेनेला करावं लागेल चर्चा. नाही, माझं म्हणणं असतं कोणाशी चर्चा तर झालीच पाहिजे. आता माझं पार्लमेंटमध्ये रोज आम्ही भाषण करतो, आम्ही त्यांचं ऐकतो, ते आमचं ऐकतात, त्या चर्चेतूनच निघते. आता कालचंच उदाहरण मी देते. काल एक महाराष्ट्र बँकेची बातमी एक प्रिंट नावाच्या वर्तमानपत्रात आली. मी ट्विट केलं निर्मलाजींना, निर्मलाजींकडून मला त्याचं उत्तर आलं. चर्चा तर झालीच पाहिजे ना. एकीकडे तुम्ही डेमोक्रेसी म्हणता, आम्ही संविधानाच्या चौकटीत राहणारे वागणारे लोक आहोत, तर जरी त्या संविधानाचा च्या बाजूनी उभं राहायचं, कारण का हा देश संविधानाने चालतो. तर संविधान काय आपल्याला अधिकार देतं, चर्चा करा. दॅट्स वाय वी आर द लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. लेट्स रिस्पेक्ट इट. उसके लिए होता है, वो किसी का पर्सनल बेनिफिट नहीं होता है. तो आपने सिराना करनी चाहिए कि इतने सारे GR निकले, म्हणजे आम आदमी जो शोषित है, पीड़ित है, वंचित है, कोई सीनियर सिटीजन्स है, कोई महिला है, उन सब के लिए ही तो सरकार होती है. सरकार का काम क्या होता है, लोगों की, जनता की सेवा करना. इसीलिए तो सरकार होती है. और सरकार इतना अच्छा अगर GR करके काम कर रही है तो आपने सिराना करनी चाहिए कि वाह, व्हाट अ गवर्नमेंट. खात्यांमध्ये फेरबदल झाले, खात्यांमध्ये फेरबदल झालेला crisis mode while these GRs were also being passed as well, because we have seen now that the numbers are not in your favor. See, my whole point is that administration is a way of serving people. So if the GRs are going to help citizens of Maharashtra, you should encourage it. खात्यांमध्ये फेरबदल झालेला आहे. एकीकडे I can only reply once at a time. तमाम विधायकों को बुलाने की कोशिश हो रही है. एक इमोशनल अपील उद्धव ठाकरे की तरफ से की जा रही है, जबकि शिवसेना के तमाम नेता उनके खिलाफ बात कर रहे हैं. साथ ही आदित्य ठाकरे का ये भी कहना है कि इन नेताओं को लेकर पहले ही आगाह किया गया था कि इन्हें दोबारा चुनावी मैदान में ना उतारें, फिर भी उन पर विश्वास करके उतारा गया. इस पर आपकी क्या प्रतिक्रिया? ये सब मुझे पता नहीं. मैंने सिर्फ उद्धव जी का जो भाषण, वो जो ट्वीट आया है वही मैंने देखा है. और मेरे ख्याल से ये जो शिवसेना है वो माननीय बाला साहब और माँ ने मिल के बनाई है. हर फंक्शन में जब बाला साहब रहते थे, माँ उनके साथ खड़ी रहती थी. और जब मैं उद्धव जी को मिलती हूँ, मुझे हमेशा माँ की याद आती है, क्योंकि उनका स्वभाव, उनका रहन सहन बहुत माँ की तरह है. और एक फैमिली की तरह ये पार्टी हमेशा रही है और आगे भी रहेगी. और हमारे
मैम बोलिए बोलिए So interesting that I am so patiently talking to y'all and y'all are in such a rush. बंडखोर माझा आमदारांपैकी संपला नाही आहे. I am not done. If you then you will not get me. You have made me lose my whole thinking track. I was fully on a track. You don't have to be sorry. Don't be sorry. What happens is I'm genuinely speaking from my heart. So if you speak in the middle, then the dictators goes away. But see, I have emotionals with that family. This is not, for people, politics is transaction and opportunity. For me, these are all emotions. Whichever party, we believe in human relations. We are not here to just do all the wrong things. We are here to do the right things. Why did I get into politics? Here to serve people and to make good legislation. That's what politics is all about. And रिश्ते ही तो होते हैं, याद रखना. सत्ता आती है और जाती है, सिर्फ रिश्ते रहते हैं. पर अगर रिश्तों की बात करें तो वो रिश्ते तो अब टूट रहे हैं क्योंकि सारे जो नंबर है एकनाथ शिंदे के पास में जो लगातार I don't have a संजय hearing संजय disorder. राउत I लगातार can विरोध hear. कर रहे हैं और दूसरी तरफ उनका ये भी कहना है कि अगर भाजपा के साथ सरकार बनाई जाती है तो वो वापस आने के लिए तैयार हैं. NCP मेरे के ख्याल साथ से सरकार होने जो के भी लिए- उनका प्रपोजल हो, आज का जो अपील उद्धव जी ने किया है वो एक बड़े भाई के नाते किया है. और आप सबको याद होगा कि माँ और बाला साहब ने उनका उत्तराधिकारी, उन्होंने खुद जब वो एक्टिव थे तभी उद्धव जी को ये जिम्मेदारी बाला साहब ने दी है. और एक बड़े भाई के नाते अगर आज उद्धव जी एक अपील कर रहे हैं, जो भी उनकी समस्या है वो घर में होनी चाहिए. तो अगर वो घर आए और अगर उद्धव जी ने अपील किया है तो अगर वो आके एक बार उद्धव जी से बात कर सके तो कुछ ना कुछ हल निकल सकता है. बट डेमोक्रेसी और रिश्ते ये सिर्फ डायलॉग से ही करते हैं. डायलॉग बंद होना, इससे तो कौन सा प्रश्न इस देश में या दुनिया में छूटा है बताइए. सो डायलॉग इज़ अ मस्ट. और कंसिस्टेंटली उद्धव जी अपील कर रहे हैं और डायलॉग के लिए वो बैठने, आमने सामने बैठने के लिए तैयार है. But ma'am, are you still not hopeful? a hearing problem. So you can talk to me very nice. Because you're shouting in my ear. आशावादी हैं मैम आप लोग Ma'am, अभी भी? because Eknath Shinde has all the numbers and there is an impending floor test as well. And so, what are you? Where is the NCP going to lie in that? Because the floor test is First impending in the of all, Maharashtra. Mr. Shinde doesn't have 144. He has, to the best of my knowledge, 50. So I really don't know what his plans are. Very hard to. I mean, I won't be able to judge such a पर situation. अगर आप फ्लोर लोग टेस्ट आशावादी होता हैं है मैम, महाराष्ट्र उनके लेजिस्लेटिव वाक्यों को असेंबली को लेके तो क्या इसमें प्रतिक्रिया रहेगी क्योंकि वो कह रहे हैं कि उनके पास I am not an astrologer, so I can't tell you what the numbers are. To the best of my knowledge, what I know from all of you, as well as what I read, I have limited information. My information is either through you or through the newspapers. And he has 50 according to what I say. And for Maharashtra Assembly, you need to cross 144. So I really can't be able to tell you or help you in a